मनोज म्हात्रे यांच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. दोन मनोज आहेत, एक मनोज डॅनी आणि मनोज म्हात्रे. येस, ओके. भाऊ पाटील आहेत माझे, नो डाऊट. इंद्रपाल पहिला चेंडू चांगला टाकलाय. ओ चांगला चेंडू, एलिव्हेशन बनवता आला नाही, मात्र रनआउटची संधी डायरेक्ट. ओ शिवा याचा स्टॅटिक निशाणा बरोबर लागलेला नाहीये. लागला असता तर मग मॅचची गोल्डन ही विकेट मिळाली असती. ही संधी आली होती. एकच संधी असते एका खेळाडूला आउट करण्यासाठी, ती आली होती. फुलटा चेंडू ऑन साईडला, शतरक्षक नाहीये. स्क्वेअर लेगला चेंडू चालला आणि दाबाही चांगला मेदीने येतोय चौकार. नक्कीच नक्कीच चॅलेंज केला इथे. बीमर चेंडू आहे की नाही चेक करूया आपण. लारा सर चेक करतायत. सुनील म्हात्रे सर पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय. कमीत ते DRS घेत असतात. भाऊ पाटील देखील आहेत, मात्र त्यांचं म्हणणं आहे की तिसरे पंच लारा सर आहे तर मी कशाला जाऊ पुढे पुढे. नक्कीच नक्कीच ॲज अ स्कोरिंगचं काम करतं सध्या ते. अगदी फुलटा चेंडू होता आणि त्याच्यावर पॉवरफुल स्ट्रोकही पाहायला मिळाला. मात्र तिसरे पंच काय निर्णय घेतात पाहूया आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार धावा इथे ऍड होतील श्री कालिका माता खारबाव संघाच्या पक्षामध्ये. मनोज म्हात्रे धमाकेदार सुरुवात करताना षटकारासाठी तब्बल 2,500 रुपयाचं बक्षीस इथे लावण्यात आलेलं आहे. समाधान म्हसने यांच्या माध्यमातून कर्जत रायगड वरून हे पारितोषिक आलेलं आहे. चेंडूची मागणी केली, जाताना आपण एकच चेंडू घेऊन गेले होते का. चेंडू भरपूर दूर गेलाय, पुन्हा चेंडू आलेला नाहीये. धावा चांगल्या लागलेल्या आहे स्कोर कार्डवर. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. पहा चुकून जर कोणी शेकोटी पेटवली असेल तर बंद करावे. चेंडूला घेऊन आकारामध्ये थोडस बदलाव आलेला आहे. तिथे चेंडूची पाहणी केली जाते. पद्माकर म्हात्रे यांची उपस्थिती, आमचे गोल्डमॅन. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच नवीन पोटीप्लेचे प्रवीण दादा आपणही इथे उपस्थित झालेले आहेत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओके. तसेच प्रशांत दादा आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे खेळल्या चेंडूला व्ही शेप मध्ये फिल्डिंग चांगली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. अगदी शेलू माता वर्ल्ड टीम आता सध्या महेंद्र पाटील बाहुबली याच्या मागेच लागली असं वाटतं. कारण की 2 धावा तर होतेच, तिसरा धावी झाला असता. परेश म्हात्रे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पर्या वेलकम. या चेंडूवर जर षटकार आला ना तरी 1000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. समाधान मसने यांच्या माध्यमातून पैशाचा बंडल घेऊनच आल्या साहेब. प्रयत्न झालाय चेंडू हवेमध्ये. संजय पाटील कॅप्टन दिदे होते. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमेच्या दिशेने थांबलाय. प्रमोद भोईर होते तिथे. थोडस लेट घेतला होता म्हणूनच पोहोचले नाही चेंडू पर्यंत. 2 धावा धावपलकावर 10 धावा झालेले आहेत. गोलंदाज इंद्रपाल यांचा प्रयत्न आहे की जाता जाता शेवटच्या चेंडूवर एखादी विकेट. मनोज म्हात्रे सध्या परफेक्ट मिडल करत आहेत चेंडू बॅटवर.
मात्र हा फटका चांगला आहे आणि आता हा चेंडूला बीट केलाय आणि शतरक्षक पाहतोय की चेंडू मागे, शतरक्षक तिथे चेंडू मागे आणि 2 धावा पूर्ण केले जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत धावफलकावर 12 धावा. पहिल्या षटकासाठी 4.30 सेकंद 4 मिनिटं 30 सेकंद लागलेले आहेत. लगेच शतरक्षक लावा. गोलंदाजी आपण ना टायमिंग सेट आहे. खेळाला सुरुवात झाली होती तेव्हा 11 वाजून 10 मिनिटं झाली होती. त्याच्यामध्ये एक DRS देखील घेण्यात आला आहे. सर्वचे सर्व न्यू मेलन पायगाव संघ खुश आहे आणि रुपेश मुकादम यांचा आज भरपूर दिवसानंतर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अवघ्या दमन दौऱ्यानंतरची आठवण करून दिली आज पुन्हा एकदा. आणि नितीन गवली यांच्या सोबत त्यांच्या कायम सोबत पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे रुपेश मुकादम मैदानामध्ये पाहायला मिळाले. आज मॅन ऑफ द मॅच ठरले. अवघ्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय की खेळाचा आनंद घेण्याकरिता शेलूमाता वल श्री कालिका माता खारबाव टीम आपली तयारी करताना षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाज आलेला आहे. नरेंद्र आलेला आहे. गोलंदाजी सुरू करा. आपली 6 मिनिटं झाली. लक्षात घ्या एका गोलंदाजाला रिलीज करण्याकरता आपण 2 मिनिटं खपवलेले आहेत. फलंदाजांचा देखील टाइम सेट आहे. महेंद्र पाटील दादा प्लीज. मैदानामध्ये 2 खेळाडू खेळतात, बाहेरून 9 खेळाडू आवाज देत आहेत. दोन दिवस नक्कीच न्यू मिलन पायगाव संघाचे काही खेळाडू कमतरता या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. मात्र आज सर्वचे सर्व आलेले आहेत कारण की संघाला आज इथे परफॉर्मन्स देखील दाखवायचा आणि मॅच ही फार इम्पॉर्टंट होती. त्यांची उपस्थिती पाहतोय आपण. थोडे गेम थांबवली गेली. यस साहेब ओके. तुमचा त्यांचा टाइम सेट आहे, काही हरकत नाही. त्यांचा टाइम सेट आहे. त्यांची 7 मिनिटं झालेली आहेत, तुमची 6 मिनिटं झालेली आहेत. चर्चा चालू आहे सध्या मैदानामध्ये. सुरेश गरेज सर काय चर्चा झाली आम्हालाही कळेल का? ओके 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 व्यवस्थित आहे. मैदानाच्या आतमध्ये थांबवलं. भाऊ पाटील स्वतः कम्प्युटर जवळ इथे बसलेले आहेत. राहतो के कातील भाऊ पाटील. 10 ते 15 सेकंड मध्ये तुम्हाला DRS घ्यायचं. लक्षात घ्या पंच. पहिला चेंडू नरेंद्र. गतीमध्ये परिवर्तन. कटर चेंडू टाकला गेलाय. थोडासा स्विंग होताना बघितला चेंडूला. चांगली सुरुवात पाहतोय आपण. आणि जेव्हा एखादा गोलंदाज पहिला टप्पा चांगला टाकतो ना तेव्हा डिफिकल्ट होत असतो फलंदाजाला मोठा फटका कन्वर्ट करण्यासाठी. डॉट चेंडू टाकला नरेंद्रने. आता बॅकच्या स्लॉट मध्ये आला होता मात्र चेंडू हवेमध्ये. संजय पाटील आणि फायनली बाहुबली ऑफ खारबाव महेंद्र पाटील बॅक टू डग आउट. विकेट मिळाला. विकेट मिळालेला आहे. नक्कीच भिवंडीचा राजा माणूस शेठ माणूस करसम पुलोरे सध्या युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहे. न्यू मिलन पायगाव 40+, त्याचबरोबर श्री गंगाधर गुलवी चषक 2026 या स्पर्धेला करसम पुलोरे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून स्पेशली खारबाव आणि वल संघाला बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे या मॅचसाठी. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनोज डॅनी. फायनली मैदानाच्या आतमध्ये आलाय. मनोज म्हात्रे आणि आता मनोज डॅनी ही जोडी असेल खेळपट्टीवर. गोलंदाज तयारीमध्ये नरेंद्र आपण पाहतोय. महत्वाचा विकेटही मिळाला. पहिल्या 2 चेंडूंवर चांगली कामगिरी झालेली आहे गोलंदाजाची. पुढचा चेंडू
शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडू मागे पाहतोय आपण. चांगली फिल्डिंग झाली आहे, एक सिंगल धाव आलेली आहे. एका धावाने स्ट्राईक चेंज होते, मनोज म्हात्रे यांच्याकडे स्ट्राईक जाते. आज आनंदाचं वातावरण न्यू मिलन पायगाव संघाच्या माध्यमातून. अनिल दादा मुकदम जास्त खुश आहेत. पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स, 10 विकेटनं मॅच जिंकली आहे. काम सोपं नव्हतं, टार्गेटही चांगलं सेट केलं होतं. पीसे संघाने मात्र वन साइड मॅच. नरेंद्र चांगली गोलंदाजी करताना. 8 मिनिटं झालेत, लक्षात घ्या आपण. वेल सेट आहे आपलाही. पुन्हा एकदा लेग कट करण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडू मागे, शॉट दरम्यान शतरक्षक पोहोचते. चांगली फिल्डिंग, एकच धाव घेतली जाते. आता सिंगल डबलला भर दिली जाते श्री कालिका माता खारबाव संघाच्या माध्यमातून. भिवंडीकरांची सर्वात मोठी यात्रा म्हणजे खारबावची यात्रा कमिंग अप. कधी कधी नऊ होत नाही. संजय पाटील यांना मुश्किल होतं की कशी फिल्डिंग लावायची, कसे खेळाडूंना कळवायचं आहे. आज 2 ते 3 खेळाडू एक्स्ट्रा आहेत, 2 खेळाडू बसवलेत. धाबा झाल्या त्या 14 धाबा. गोलंदाज नरेंद्र चांगली कामगिरी करते आपल्या गोलंदाजीमध्ये. वेलकम मनोज पाटील, राजू पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली, अजून एक धक्का. काय गोलंदाजी केली आहे मनोज डॅनी. बॅक टू डग आउट. सुपर गोलंदाजी पाहतो दुसऱ्या षटकामध्ये. पूर्णपणे बॅकफुटवर ढकलून दिलेला आहे श्री कालिका माता कारवाव संघाला. शेलूमाता वर्ल्ड टीम संघाच्या माध्यमातून पहिला सामना जिंकलं न्यू मिलन पायगाव संघाने. जवळ अर्धा बॉक्स हेल एनर्जी वाढवण्याकरिता दुसऱ्या मॅच साठी. संजय पाटील, शॉटगन ऑफ खारबाव. नक्कीच शॉट एक मोठे फटक्यामध्ये माहीर आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली ना भाऊ, एकच चौकार आलाय. आती ही शुरुआत करना चाहते थे. अच्छी गेंद, कटर गेंद थी. षटक देखील आपण पाहतोय की इथे समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 14 धावा, 7ची सरासरी गाठत आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी प्रदीप जोशीचं येणं बाकी आहे. कधीही मैदानामध्ये येऊ शकतात. 10 मिनिटं घेतलेली आहेत आपण, लक्षात घ्या. 2 विकेट 2 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी. आज फार उशीर झालेला आहे. जवळ 11 वाजून 21 मिनिटं झालेली आहेत. नक्कीच टायगर ऑफ खार्डी धर्मेंद्र तांगडी हेही जोडलेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून खारबाव संघाला त्यांनी ऑल द बेस्ट सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर शेलूमाता वर्ल्ड संघासाठी त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. धर्मेंद्र तांगडी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्ट्रायकिंगवर मनोज म्हात्रे. षटकासाठी 2200 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र इथे सुरुवात केली आहे गोलंदाजाने वाईटनं. आणि गोलंदाज कोण आहे तर किलर मिलर प्रमोद भोईर. 2200 रुपयाचं पारितोषिक कधीपासून समाधान मसने यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. मात्र षटकार पाहायला मिळाला नाहीये. मनोज म्हात्रेचा प्रयत्न झालाय, मात्र चेंडू हवेमध्ये. त्याच्यावर देखील विकेट, प्रमोदला देखील विकेट मिळालाय. पनवेल रायगड वरून हा बक्षीस आलेला आहे, मात्र तो बक्षीस स्वीकारता आला नाहीये खारबाव टीम संघाला. विकेटच पाहायला मिळत आहेत. फलंदाज येत आहे नवीन, तोपर्यंत डीजे अभि एखादा संगीत होऊन जाऊ द्या.
जोडलेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून. ओ मोका भी दिया चौका भी दिया. चेंडू चाललाय सीमा रेखा पार चौकार. झेल झाली असती मात्र 1000 रुपयाचं बक्षीस किशोरसाठी चौकारासाठी. आता जर मारला तर ओके ओके. सदानंद मसने यांच्या माध्यमातून सतीश डीजे काल्लेर हेही जोडलेले आहेत. अजून एक मोठा फटका. आता मिस टाइम चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा झेल सोडली आहे. संजय पाटील यांना ट्राय करायला पाहिजे होता. प्रमोद भोईर खुश नाहीयेत. मागच्या 2 चेंडूवर 2 झेल सुटलेले आहेत. धाबा झालेल्या आहेत त्या 21 धाबा. आता धाबा बनत आहेत. वेलकम सतीश दादा. काल्लेर गावचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व डीजे ऑपरेटर प्रोफेशनल डीजे ऑपरेटर सतीश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खारबावच्या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने आम्हाला हसवण्याचं काम केलं होतं. प्रमोद भोईर एक विकेट मिळाला होता आणि बॅक टू बॅक 2 झेल सुटलेले आहेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता मात्र शतरक्षक दूरवर आहे. चेंडू मागे शतरक्षक येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जात आहे. आता धावा बनत आहेत. प्रयत्न जारी आहेत मैदानामध्ये. धावा झालेल्या आहेत त्या 22 धावा 22 रन्स. आज मानकुलीची यात्रा मात्र कालीराम केनी दादा आमचे. मग यात्रेमध्ये जाऊ की समालोचन करण्यासाठी जाऊ दोन्ही गोष्टीकडे त्यांचा हृदय जरासा फिरताना दिसतंय. प्रमोद हो चांगला चेंडू. भरपूर दिवसानंतर अगदी वेगाने चेंडू टाकताना बघितला प्रमोद भोईर यांना आणि अगदी स्विंगिंग यॉर्कर. बावीस धाबा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरतून केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. तिसरा झेल सुटलेला आहे. आज वार गुरुवार आहे. आज नाही की शुक्रवार की बुधवार की रविवार. आज वार गुरुवार होता तरी देखील 3 झेल सुटताना बघितले आपण. आणि मात्र इथं आपण पाहतोय की एका चेंडूवर 2 जीवनदान मिळणार नाहीये. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे आउट होताना पाहायला मिळेल. हमेशा कहा जाता है बालों में जेल और हाथों में तेल लगाकर नहीं खेले. मात्र आज तशीच घटना झाली आहे शेलूमाता बल संघाच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत त्या 25 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये धावा जर गेल्या असते तर मिस फिल्डिंग झेलही सुटल्या गेल्या. प्रमोद भोईर यांची गोलंदाजी चांगली होती. आता 25 झाल्यात. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. प्रवीण समाधान मसने यांचं म्हणणं आहे मी शेवटपर्यंत इथे आहे. जर खारबाव संघाने हा सामना जिंकला की त्यांना आजची मेजवानी दिली जाईल. इथे फसला चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज. अजून एक 4था झेल सोडलेला आहे. कॅप्टन संजय पाटील बिलकुल खुश नाही या मॅच मध्ये. सामना जिंकला तरी ना शेलूमाता बल संघ तरी खुश होणार नाही टीम. कारण इतके मिसफिल्ड एका मॅच मध्ये. नॉकआउटची मॅच असते. हरलं तर घरी. प्रत्येकाच्याकडून झेल सुटलेली आहे.
एक धावा आली आहे प्रवीणच्या अगेन्स्ट. आता इनफिल्डच्या वरतून खेळलाय, ड्राईव्ह केलाय कव्हरला, शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत, चेंडू थांबवला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नक्की मैदानामध्ये काय चाललंय आता मंगेश भोईर देखील सांगत आहेत खेळाडूंना नक्की काय चाललंय. आजच्या दिवसातील शेलूमाता वर्ल्ड संघाचा परफॉर्मन्स फिल्डिंग मध्ये थोडंसं खराब आहे, इथून आपण स्पष्ट म्हणू शकता. जरी धावा कमी खर्च केल्यात, जरी या धावा वाचवल्या असत्या तर 20च्या आतमध्ये धावा असत्या आणि या धावा बनवायच्या देखील आहेत, कारण की टार्गेट सेट करत आहे श्री कालिका माता खारबाव टीम. धावा झाल्या त्या 29 धावा, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रवीण, फलंदाज उमेश कारभारी आणि किशोर ही जोडी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळत आहे. फुलटा चेंडू ऑन साईडला, चेंडू चालला सीमेच्या दिशेने, शतरक्षक आहे अजून एक झेल, त्यांची हॅट्रिक झालेली आहे, 5वी झेल सोडली आहे. काल आपण VSN कंपनी आणि गावदेवी रांजोली टीम संघाचा उल्लेख केला. क्या बात आहे. नितीन गवली साहेबांनी माहिती दिली की 11 झेल सोडण्याचा विक्रम हे त्यांच्या नावाचा आहे. कंपोटर ऑफ द 40+ नितीन गवली सरांच्या माध्यमातून माहिती मिळते की एकाच मॅच मध्ये 11 झेल सोडणारा संघ म्हणजे शेलूमाता वर्ल्ड, त्यांचा रेकॉर्ड तोडेल का बोलतात. आता मात्र बॅटच्या बरोबर स्लॉट मध्ये आणि चेंडूही चाललाय सीमा रेखा पार, यालाच म्हणतात मोका भी दिया और चक्का भी दिया. मागच्या चेंडूवर झेल आणि आता षटकार. सदतीस धावा धावपलकावर. किशोर पाटील ने एक मारा लेकिन सॉलिड मारा. समाधान मसने कुठे गेले, कारण की त्यांचं बक्षीस आहे की नाही अनाउन्समेंट करेल आम्हाला. समाधान मसने ऑन फायर आहे ते देखील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक मोठा फटका खेळलाय, गॅपही आहे. चेंडूला थांबवलं, गुड फिल्डिंग. मात्र 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत 39, जिथे असं वाटत नव्हतं की 20 धावा होतील का. 5 झेल सुटले आणि आता धावा 39 पर्यंत गेलेल्या आहेत. खेळापुरती धावा झाल्यात श्री कालिका माता खारबाव संघासाठी. तिथून त्यांची गोलंदाजीही चांगली आहे. पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं, मात्र चेंडू चालला मिड विकेट क्षेत्राचा, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत एक आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत का पाहूया. यस, 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर 2 धावा, टोटल 41 आणि 42 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. बेचाळीस धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलेलं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा श्री कालिका माता खारबाव. आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. शेलूमाता वर्ल्ड संघाने आपली ही सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये रवाना करा. आपणही स्टँड मध्ये जाऊन बसायचं आहे. खेळाला सुरुवाती होईल. कालीराम किनी सरांचा आवाजही ऐकायला मिळेल, मात्र तोपर्यंत अभि थोडंसं शांत आहे, त्याचं एक संगीत ऐकूया आपण. कमॉन.
याच्यामध्ये देखील दोषी साहेबांना प्रति झेलसाठी 200 आहेत. जगदीश म्हात्रे यांच्याकडून 500 आहेत. तीन चेंडू मध्ये 4. नक्कीच आमचे विलास पाटील सर ही स्पर्धा सोडून घरी गेलेले आहेत. थोडेसे नाराज झालेत. मात्र त्यांना आमंत्रण की त्यांनी फायनल सामना पाहण्यासाठी इथे परत यायचं आहे. नितीन दादा गवली आणि संपूर्ण न्यूझीलंड पायगाव टीमकडून विलास पाटील यांना निमंत्रण दिलं जातोय की आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा जॉईन व्हायचं आहे. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. पहिले 2 चेंडू जरूर डॉट आले. त्यानंतर 2 चेंडूमध्ये 6 धावा देखील इंद्रपाल पाटील आपल्या टीमसाठी जोडलेत. बेचाळीस धावांचं लक्ष आहे. मनोज डॅनी अगदी लो फुलटो चेंडू आपण पाहिलाय. डीप मिड विकेट रिझनला चेंडूला स्टॉप केलाय. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू आहे. घातक ठरू शकेल. इंद्रपाल पाटील धावबाच्या स्वरूपात बाद. 7 या धावसंख्येवर पहिला विकेट धावबाच्या स्वरूपात शोलमाता वर्ल्ड टीमनं गमावलाय आणि मैदानामध्ये आलेत मंगेश भोईर. 5 चेंडू मध्ये आले 7. 24 मध्ये बनवायचे 42. फिल्डिंग लावा कारभाव टीम. चला जोशी साहेब देखील सांगतायत फास्ट खेळायचं आहे. यस आजच्या दिवसातील नंदीवता एक सामना फास्टेस्ट पाहिला आपण. ओमसाई पिसे आणि न्यूझीलंड पायगाव कमी वेळेमध्ये तो सामना दोन्ही संघांनी कंप्लीट केलाय. वेल देखील सुरू आहे कारभाव संघाची. मनोज डॅनी पहिल्या पॉवर प्लेच्या वरचा शेवटचा चेंडू मंगेश भोईर यांना टाकण्यासाठी तयार. शोलोमाता वर्ल्ड संघाची ताकद आहे फलंदाजी. फिल्डिंग आणि गोलंदाजीवर ते जास्त सराव करत नाहीये. मात्र बॅटिंगवर खूप चांगला सराव आहे. आले एक चांगला फटका विसेप मध्ये केलेला आहे मंगेश भोईरनं. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 11. एक ओव्हर 11 आणि आता 3 ओव्हर मध्ये अजूनही बाकी आहेत 31. 42 लक्ष आहे. कारभाव टीम एक काल या टीमने आपल्या नावाचा दबदबा या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये कायम ठेवला होता. मात्र काहीशी टीम आता शांत झालेली आहे. बघूया पुन्हा एकदा त्या जोश मध्ये ती दहशत तीच ताकद पाहायला मिळेल का. 1 ओव्हर 11 आणि 3 ओव्हर 31. श्री कालिका माता कालवार टीम पहिले 2 सामने जिंकलेत. पंकज शेठ पाटील सनी शेठ 11 कालवार प्रीमियर लीगचे ऑनर. क्या बात आहे. सुरेख सुरेख चेंडूची लाईन आपण पाहिलेली आहे. गोलंदाज उमेश कारभारी आहेत. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा पाहिलाय. मिस्टर बटका चेंडू हवेमध्ये महेंद्र पाटील झेल सोडलाय की या मॅच सोडलाय
याचं येणारं काल उत्तर देईल, कारण की आज जीवनदान दिलं एसकेला, संजय पाटीलला. सध्या स्वप्नील आमच्या कमबॉक्समध्ये आहेत, खूप चांगले खेळाडू आहेत, मात्र त्यांच्याच घरच्या अगदी स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती. मात्र महत्वाच्या सामन्यातून काहीशी खराब फिल्डिंग मला ती टीम पराभूत झाली होती. मान्य श्री भानुदास शेठ भोईर ही दुसरी स्पर्धा शेलोमाता वर्ल्ड टीमनं नाईटची दिली होती. फुलटॉस वर फुल टोल वसूल षटकार बिमरसाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत मंगेश भोईरनं घेतलेली आहे. नितीन गवली यांच्या स्पर्धेला जेवढी साथ त्यांच्या सहकार्याने दिलेली आहे ते आजपर्यंत आपण गेल्या 26 स्पर्धेमध्ये पाहिली नाहीये. खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे नितीन गवलीला. श्री गंगाधर गुलवी चषक 2026 साठी आज रुपेशनं देखील खूप चांगला खेळ केलेला आहे. एंट्री लेट मात्र थेट सामन्यावर देखील राहिलेत आणि हा चेंडू भीमार आहे. म्हणजे रिव्ह्यू सक्सेसफुल मंगेश भोईरचा 6+1 7 धावा येतील आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या झाली ती 19. 19 धावा सोडलेत अवघ्या 9 चेंडूमध्ये. 42चं लक्ष असताना वेलकम शैलूदादा पाटील, शेलोमाता वर्ल्ड संघाचे एक सिनियर खेळाडू. फ्री हिट चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. प्रदीप जोशी यानं चेंडू बीट करून चाललाय डी फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं. चौकार 19+4 23 झालेत. चांगली टोटल आहे. मंगेश भोईर मैदानामध्ये आल्यानंतर धावांची गती वाढलेली आहे आणि स्वप्नील आता थोडेसे रिलॅक्स आहेत. बीके बालकृष्ण पाटील वळगावचे उद्योगपती नक्कीच खाटू श्यामच्या दर्शनाला आहेत आणि त्यांनी शेलोमाता वर्ल्ड टीमला देखील या चषकावर नाव कोरलं. तर फ्रीमध्ये दर्शनची ब्रेकिंग न्यूज गोड बातमी दिली आहे. त्याचबरोबर आमचे समालोचक गुणलेखक आणि पंचांना देखील ती ट्रिप फ्री असेल. बघूया शेलोमाता वर्ल्ड एक सिंगल धाव इथे कंप्लीट केले. मंगेश म्हात्रे वेलकम. सदा म्हात्रे यांचे बंधू दुखापतग्रस्त आहेत, आज क्रिकेट खेळले नाही आहेत. 24 धावा 11 चेंडू मध्ये आले 24 मध्ये बनवायचे 42. उमेश कारभारी आज एसकेला थोडस स्ट्रगल करावं लागलेलं आहे. अजूनही एसकेच्या बॅट मधून हवा तसा फटका आला नाहीये. 3 चेंडू मध्ये 1 एसकेने बनवली. ही धावा आलेल्या 22च्या स्वरूपात. 2 ओव्हर मध्ये धावा आलेत 25. 22चा इशारा केला होता. 42 बनवायचे 25 आलेत. विजयासाठी अजूनही 12 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. पंच सुरेश घरसर सुनील म्हात्रे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आणि दुसरी आमची एवन जोडी भाऊ पाटील आणि लारा सर.
चला 12 मध्ये 14 आहेत आणि गोलंदाजीसाठी किशोर पाटील च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मनोज तरे देखील टीमचे एक चांगले सिनियर गोलंदाज राहिलेले आहेत. मनोज तरे देखील कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या बलावर कारभाव टीमला जिंकून दिलेत. आज प्रदीप जोशी साहेब देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे एक मेहनती व्यक्तिमत्व सचिव एसकेच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय. एक सिंगल धाव दुसरीसाठी मंगेश भुईर. क्या बात आहे, अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 27. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू टाकून झालाय. हा फटका आहे, ही ताकद पाहायला मिळते एसकेची आणि याच फटक्यांसाठी त्यांची ओळख. पहिला षटकार एसकेच्या बॅटमधून. धावसंख्या 333. चांगली टोटल. आता फक्त धावा पाहिजेत विजयासाठी 9. 10 चेंडू आणि 9 धावा. दोन चेंडू टाकून झालेत. धावा 33. 9 42 पाहिजेत. 10 चेंडू मध्ये. ती चुकी झाली असेल कदाचित, पण आता पहिल्या ओव्हर मध्ये 11, दुसऱ्या ओव्हर मध्ये 14. धावा 25 होत्या आणि 12 मध्ये 17 पाहिजे होत्या. चला चुक्या प्रत्येकाच्या होत आहेत. आम्ही तुम्हाला सांगितले 33 झालेत. 10 मध्ये आता 9 पाहिजेत. ना असू द्या. चला लक्ष चांगलं आहे. मंगेश भोईर शोलमाता वर्ल्ड टीमचा इथे अजून एक आलाय. धमाकेदार, असरदार, बहारदार षटकार. एकोणचाळीस. आता विजयासाठी 3 धावांची फक्त गरज आहे आणि 9 चेंडू. +चं क्रिकेट आणि खूप जिम्मेदारीचं क्रिकेट आहे भाऊ सर. नक्कीच खूप बारकेने लक्ष असतो. समालोचकाला चेंडू द्या, टाइम बघा, धावा सांगा, शुभेच्छा द्या. खूप काम आहेत. असोत हा प्रेम आहे समालोचकांवरचं. मात्र आज आमचे विलास सर नाराज झालेत आमच्यावर. उद्या आम्ही त्यांची माफी मागू, काही हरकत नाही. 40 झालेत. 2 पाहिजेत ना. आम्ही नितीन दादाला सांगू आणि विलास पाटील सरांचा काय आज प्रॉब्लेम झाले तर सॉल्व्ह करू आम्ही उद्या. ज्ञानदेवता आहे आमच्या जोडीला, काय घाबरायची गरज नाही. इथे विजयाच्या धावा बघूया 2 पूर्ण करतील का मंगेश भुईर. आणि नक्कीच या विजयाच्या 2 धावा पूर्ण केलेत. 2 ओव्हर 5 चेंडू मध्ये सामना फिनिश केलाय. 9 विकेट राखून